आजची सकाळची धावपळ मात्र फक्त अमूल्याच्या टिफिनसाठी असते. आता रोज प्रश्न पडतो काय करायचं काय करायचं. तर आज ना आपण अमूला अप्पेच करून द्यावं असं ठरवलं, कारण मी इडलीचं सारण टाकलेलंच होतं. म्हटलं त्यामधले थोडे आपण अप्पे करून द्या. अमूल्या स्कूलमध्ये गेली तर रांगोळी काढून घेतली ती दारापुढे. आता ते तर रोज काढावंच लागतं. आणि इथं आतमध्ये जेव्हा आली तर आता गॅसच्या वाट्यावर इतका राडा पडून होता, तो सगळा आवरायला घेतला. कारण आता हे सगळं क्लीन करणं म्हणजे आपल्याला आणखीन 15 मिनिटं जाणं आहे. आणि माझा रोज गॅसचा वाटा आहे, मी 3 वेळाच क्लीन करते, एक सकाळी, एक दुपार, एक संध्याकाळ. असा असतो माझं रुटीन गॅसच्या वाट्यावरती. त्यानंतर हे इतका भांडे निघते ना, म्हणजे थोडंसं जरा आपण काही करायला गेलो का भांडे आहेच पडून भांडे घासायसाठी. इथे मी सगळं आवरून झाली होती, म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली. त्यानंतर मी सगळे कामं करून घेतले आणि इथे ना माझा स्वयंपाकच राहिलेला होता फक्त. त्यासाठी म्हटलं चला इथे आपल्याला भाजी करायची होती पत्ताकोबीची, तर मला मूग भिजू घालायचे होते. आता पत्ताकोबीमध्ये मी मूग नेहमी टाकते. आता हे मुगाची डाळ जे राहते ना, हे डाळ भिजायला काही फारसा टाईम लागत नाही. कमीत कमी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळी डाळ भिजू घातली मोकळी छान अशी होऊन जाते. त्यानंतर तेवढ्यातच माझं पार्सलसुद्धा आलेलं होतं. म्हटलं हे पार्सल घ्यावं आणि बघावं, तर तेवढ्यात माझे बाबासुद्धा आलेले होते माझ्या घरी. आणि अमूल्यासाठी खूप सारा खाऊसुद्धा आणलेला होता बाबांनी. आता लग्न झाल्यावर तर मुलीपेक्षा जास्त करून नात नातू जे काही असतं ना, त्यांच्यावर प्रेम जास्त असतं आजी आजोबाचं. म्हणून तिच्यासाठी जास्त खाऊ असतो आणि नेहमी बाबा काही येते ना, काही ना काही घेऊन येतेच. तर इथे मी सगळं कामं आवरून घेतलेले होते, कारण माझे बाबासुद्धा घरी गावाकडे गेलेले होते. तर